श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी माऊली. तुम्हा सर्वांचं आपल्या स्मृतिगंध चॅनलमध्ये मी पूजा खूप मनापासून स्वागत करते आहे. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण की आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करत असताना कोणते नियम कटाक्षाने पाळावेत ते आपण पाहणार आहोत. तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकांस अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ साधा नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते, पण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम आपल्याला पाळायचे आहेत. नियम क्रमांक 1. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ म्हणजे सुरुवात शक्यतो शनिवारी व सांगता म्हणजे शेवट शक्यतो शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. नियम क्रमांक 2. श्री गुरुचरित्र वाचनापूर्वी आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. नियम क्रमांक 3. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र व 1 माळ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. हे पा, जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो ठेवला तरी चालेल. नियम क्रमांक 4. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळच्या 4 वाजेपर्यंत करू शकतो आपण. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्या कारणानं त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावं. ठीक आहे. पहाटे 3 वाजल्यापासून ते संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत पारायण करू शकतो, परंतु फक्त 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे आपण त्यावेळेस पारायण नाही करायचं. नियम क्रमांक 5. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये, म्हणजे इतर कुणी दिलेलं अन्न घेऊ नये, परंतु आपली आई, पत्नी, बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास काही हरकत नाही. उपवास करायचा नाही आहे. दोन्ही वेळेस म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी 1 धान्य फराळ करावा. आता 1 धान्य फराळ करावा म्हणजे काय, तर आपण जर पहिल्या दिवशीपासून जर आपण गहू खात असतो तर आपल्याला 7ही दिवस पारायणची समाप्ती होईपर्यंत आपल्याला गहूच खायचे आहेत. किंवा तर तुम्ही ज्वारीची भाकरी खात असाल तर तुम्ही 7ही दिवस ज्वारीचीच भाकरी खायची आहे, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी. इतर गोष्टी खायच्या नाहीत, म्हणजे आज सकाळी गहू, रात्री ज्वारीची भाकरी, दुसऱ्या दिवशी परत चपाती असं बिलकुल करायची नाही. 1च धान्य फराळ करायचा, ह्याचा अर्थ असा होतो. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. नियम क्रमांक 6. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळामध्ये चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलजोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. नियम क्रमांक 7. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृतशौच असणाऱ्याच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबातच जर मृतशौच झाले किंवा जननशौच झाले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे, अर्धवट सोडू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी विषयक अशौच पाळावे. जर तुम्हाला म्हणजे स्त्रियांना मध्येच मासिक पाळी आली तर ते गुरुचरित्र पारायण तसंच न सोडून देता घरातील इतर व्यक्तींनी ते पूर्ण करायचं आहे आणि ज्या स्त्रीला मासिक पाळी आलेली आहे तिने बाजूला बसायचं आहे. अशौच पाळायचं. वेळोवेळी गोमूत्र शिंपडून वाचन करावं. त्यानंतर आता आपण बघूयात की नियम क्रमांक 8. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावे. तर विष्णू सहस्रनाम स्तोत्र का वाचायचं, जेणेकरून आपल्या वाचनामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या डोळ्याद्वारे, आपल्या कानाद्वारे ज्या काही चुका झालेल्या असतात, जी काही छोटी मोठी पाप झालेली असतात. बघा तुम्ही, बऱ्याचदा काय होतं, आपल्या पायाखाली मुंगी येते वगैरे आणि ती मरून जाते. माहीत पण नसतं आपल्याला की आपल्या पायाखाली मुंगी आली किंवा छोटूसा किडा आला. त्याच्यामुळे हे जी काही छोटी छोटी पापं असतात ती सुद्धा जावेत आणि आपल्या डोळ्याने, आपल्या कानाने, आपल्या तोंडाने जे काही बोलण्यामध्ये चुकी झालेली आहे, वाचनामध्ये जी काही चुकी झालेली आहे
त्या ज्या सगळ्या चुका आहेत त्या पापमुक्त होण्यासाठी आपण दररोज म्हणजे फक्त गुरुचरित्र वाचना कालावधीत नाही तर आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या निजी जीवनामध्ये आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्र दररोज वाचावं। जर तुम्हाला वाचन करता येत नसेल विष्णू सहस्रनामाचं तर तुम्ही व्हिडिओद्वारे ऑडिओद्वारे तुम्ही नक्कीच मोबाईलचा वापर करून ते ऐका, वाचा किंवा व्हिडिओ पहा। ठीक आहे, व्हिडिओ पाहण्यापेक्षा जर तुम्ही त्याच्यासोबत हळूहळू म्हणायला शिकलात तर काही दिवसांनी आपोआप तुम्हाला विष्णू सहस्रनाम देखील पाठ होईल। नियम क्रमांक 9 श्री गुरुचरित्र वाचनाची पूर्वापार पद्धत। पहिला दिवस काय? पहिल्या दिवशी आपल्याला अध्याय 1 ते 9 वाचणार आहोत आपण। दुसऱ्या दिवशी 10 ते 21 वाचायचा, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, पाचव्या दिवशी 36 ते 38, सहाव्या दिवशी 39 ते 43, सातव्या दिवशी 44 ते 53 अशा पद्धतीने आपल्याला सप्ताह वाचन करायचं आहे 7 दिवसीय। ठीक आहे, नियम क्रमांक 10 असा आहे की श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करायच्या देखील पद्धती आहेत। 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी। सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदैवता, श्री स्वामी समर्थ महाराज व गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा। ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा आणि मगच आपण भोजन करावं। ठीक आहे, तर गुरुचरित्र वाचन करत असताना आपल्याला नैवेद्य कोणाकोणाला दाखवायचा शेवटी समाप्तीच्या दिवशी ते ह्यामध्ये दिलेलं आहे नियम क्रमांक 10 मध्ये। जर तुम्हाला पारायण करायचं असेल ना तर हा स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या, जेणेकरून तुम्ही पारायण करत असताना तुम्हाला देखील हे नियम आधीच पाहून ठेवता येतील। नियम क्रमांक 11 श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेमध्ये खंड पडू देऊ नये। म्हणजे आपण रोज ज्या प्रकारे स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय व श्री स्वामी समर्थ हा 11 माळी जप आपण करत असतो त्या नित्य सेवेमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही आहे। ठीक आहे, श्री गुरुचरित्र 3 दिवसीय वाचू नये। 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे आणि वैयक्तिक पारायण 7 दिवसाचे असावे। ठीक आहे, आता तुम्ही मला म्हणाल घरामध्ये मी 3 दिवसीय पारायण केलं तर चालतं का किंवा 1 दिवसीय पारायण केलं तर चालतं का? नाही, बिलकुल चालत नाही। हे फक्त केंद्रामध्येच जमतं, स्वामी समर्थ केंद्रामध्येच जमतं किंवा दत्तधामाच्या ठिकाणी जमतं। ठीक आहे, मनाने आपण घरी केंद्रामध्ये न विचारता नाही करायचं असं पारायण। घरामध्ये जर करायचं असेल पारायण तर तुम्ही 7 दिवसीय पारायणच करायचं असतं। ठीक आहे, आता आपण पाहूया की गर्भवती स्त्रियांनी पारायण केलं तर चालतं का? तर येस, हो चालतं। कारण की गर्भवती स्त्रीला जर आरोग्याची काही अडचण नसतील, जर ती माता सुरक्षित असेल गर्भवती किंवा तिचं बाळ देखील सुरक्षित असेल, तुम्हाला जर काही शारीरिक प्रॉब्लेम असेल, प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पारायण करा। परंतु जर तुम्हाला तेवढी बैठक जमत असेल, तेवढं बसणं जमत असेल तर तुम्ही आवर्जून पारायण करू शकतात, कारण की तेवढंच बाळावरती पूर्ण पॉझिटिव्ह आणि हा दैवी शक्तींनी भरलेला ग्रंथ 5वा वेद मानला जातो। त्याच्यामुळं जी पॉवर आहे हा पॉवरफुल ग्रंथ आहे, ज्याचा परिणाम आपल्या पोटातील बाळावर देखील होतो। चांगल्या परिणामांसाठी आपण बाळाला पॉझिटिव्हनेस, पूर्ण दैवी शक्ती मिळावी त्यासाठी आपण गुरुचरित्र पारायण वाचन केले तर अतिउत्तम। ठीक आहे, जर तुम्हाला आरोग्याविषयी काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पारायण करा। जर पारायण करायचं असेल गर्भवती स्त्रियांना तर कोणत्या महिन्यापर्यंत पारायण जमतं? तर तुम्ही 9व्या महिन्यापर्यंत देखील पारायण करू शकता। परंतु जर तुम्हाला बसणं नसेल होत तेवढ्या वेळात तर तुम्ही नका करू। त्याचं उत्तर पहिल्यासारखंच आहे की जर तुम्हाला बैठक जमत असेल तरच तुम्ही पारायण करा। आता तुम्ही विचारताल की जेवणाचे काय नियम आहेत? तर द्विदल धान्य आपल्याला खायचं नाहीये। द्विदल धान्य म्हणजे काय? ज्याला 2 तुकडे होतात, जसं की मटकी झालं, मूग डाळ, तूर डाळ झालं किंवा भात खायचा नाही आपल्याला त्यासोबतच, तर द्विदल धान्य आणि भात पण खायचा नाही आहे आपल्याला। वातळ भाज्या खायच्या नाही आहे, जेणेकरून गवारीची शेंगा, वांग्याची भाजी ह्या खायच्या नाही, जेणेकरून आपल्या पोटामध्ये ॲसिडिटी, गॅस होणार नाही। मसालेदार पदार्थ खायचे नाही, तेलकट पदार्थ खायचे नाही। जसं आपण पारायण वाचन करत असताना बाहेरून आपल्याला प्रसन्न वाटत असतं, तसं आपल्याला पहिल्या आतून प्रसन्न वाटलं तरच आपण वाचन करू शकतो, तेवढी बैठक आपल्याला जमेल। त्यासाठीच हे केंद्रामधून नियम सांगितले जातात की द्विदल धान्य खाऊ नका, भात खाऊ नका आणि वातळ भाज्या खाऊ नका, मसालेदार पदार्थ खाऊ नका, तेलकट पदार्थ खाऊ नका, असे नियम सांगितलेले आहेत। त्यानंतर आपण खायचं काय? आता एवढे नियम आहेत तर खायचं काय? तर येस, आपण पालेभाज्या खाऊ शकतो आणि 1 धान्य फराळ करू शकतो, म्हणजेच
गव्हाची पोळी जर तुम्ही पहिल्या दिवशी खाल्ली तर तुम्हाला 7ही दिवस जेव्हा केव्हा जेवायचं आहे तेव्हा तुम्ही गव्हाची पोळीच जेवायची आहे आणि भाजी जेवायची आहे. ठीक आहे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. दुखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, जारण मारण, भानामती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे. श्री गुरुचरित्र हे हवनयुक्त देखील करता येते. त्यासाठी घरात तात्पुरते विटांचे कुंड बनवून त्यात गहू, तांदूळ, साखर, तीळ व तूप असे एकत्र करून हवीर द्रव्याने प्रत्येक ओवीस स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा. अति आजारासाठी नाडीवर देखील श्री गुरुचरित्र वाचता येते. आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ज्या स्त्रीला किंवा ज्या पुरुषाला गुरुचरित्र ग्रंथ वाचन करायचा आहे त्या स्त्रीने किंवा त्या पुरुषाने आपले पारंपरिक कपडेच परिधान करायचे आहेत. म्हणजे स्त्रीने साडी नेसायची आहे. जर कन्या असेल वाचणारी तर तिने सुद्धा साडी नेसूनच पारायण करायचं आहे. जर वाचणारा पुरुष असेल तर त्याने देखील कुर्ता पायजमा किंवा धोतर आणि कुर्ता अशा पद्धतीनं पारायण करायचं आहे. ठीक आहे. काळ्या रंगाचे कपडे बिलकुल घालू नका. ॲटलिस्ट 7 दिवसात तरी तुम्ही काळे कपडे घालायचे नाही आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि लक्षात ठेवण्यासारखा नियम आहे जो तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. कटाक्षानं पारंपरिक वेशभूषेमध्येच पारायण करायचं आहे. स्त्रियांनी बांगड्या घालायच्या आहेत आवर्जून. 2, 3, 9, 6 बांगड्या तुमच्या इच्छेप्रमाणे. काचेची बांगडी असावी, प्लास्टिकची, मेटलची, कशाचीही बांगडी नसावी. ठीक आहे. वेलवेटच्या देखील निघल्या आहेत आजकाल, परंतु त्या देखील फॅन्सी घालू नका. हिरवी बांगडी असेल तर अतिउत्तम. बाकी काळी बांगडी बिलकुल घालू नका. काळे कपडे नाही, काळ्या वस्तू नाही घालायचे नाहीत. फक्त काळं मंगळसूत्र मात्र आवर्जून घाला. ठीक आहे. मंगळसूत्र घाला, टिकली लावा, लाल टिकली लावा. जर कुंकू लावलं तर अतिउत्तम. ठीक आहे. जरी टिकली लावली तरी तुम्ही टिकलीच्या खाली किंवा वरच्या साईडला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुंकू कपाळाला आवर्जून लावा. सिंदूर भरा कुंकवानं. ठीक आहे. फॅन्सी जे निघलेत विकतचे मार्केटमध्ये तसले न वापरता ॲटलिस्ट 7 दिवसात तरी कुंकू लावा आणि कुंकानंच सिंदूर भरा. ठीक आहे. भांगेमध्ये. हे खूप महत्त्वाचे नियम होते. तुम्हाला वाटेल काय, परंतु तुम्ही कोणत्याही केंद्रामध्ये विचारा, तुम्हाला हेच सांगितले जाईल की काळे कपडे घालू नका, कुंकू लावा, बांगड्या घाला. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला जर काही शंका कुशंका असतील मनामध्ये अजून देखील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारा. तुम्हाला त्याचं उत्तर द्यायला आम्हाला आनंद आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी माऊली. महत्त्वाचं म्हणजे मी उद्यापासून लाईव्ह पारायण करणार आहे, तर तुम्ही नक्कीच त्या सेवेमध्ये सहभाग घ्या. आज आहे शुक्रवार आणि आज गाईला, कावळ्याला आणि कुत्र्याला देखील नैवेद्य मी दिलेला आहे. आणि उद्यापासूनच पहाटे मी गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन सुरुवात करत आहे. तर लाईव्ह वाचणार आहे. तुम्ही सुद्धा ह्या सेवेमध्ये सहभागी व्हा. जेव्हा केव्हा तुम्हाला पारायण करायचं आहे तेव्हा तुम्ही ह्या ग्रंथाचा, ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा तुम्हाला होऊ शकेल अशी माझी इच्छा आहे. चला तर मग भेटूया उद्या लाईव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी माऊली.